नमस्कार, स्वागत आहे आपलं शीर्ष कॉर्नरमध्ये। आज आपण उपवासासाठी मस्त अशी लाल भोपळ्याची खीर बनवणार आहे। ही अगदी टेस्टी आणि पौष्टिक अशी तयार होते। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथं अर्धा किलो लाल भोपळा घेतलेला आहे, म्हणजेच काशी भोपळा घेतलेला आहे। खिसून घेऊया। तर किसणीची छोट्या साईडने मी इथं खिसून घेतलेला आहे। यातील थोडासा खिस आपण बारीक करून घेऊया। खिस बारीक करून घेतल्यामुळे आपली खीर ही अगदी दाटसर अशी तयार होते। तर याच्यामध्ये 5 ते 6 काजू टाकून घ्यायचे आणि बारीक करून घेऊया। आता एका कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे। तुपामध्ये आपल्याला खिसा 3 ते 4 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे। खिस परतल्यानंतर पेस्ट केलेली आपण टाकून घेऊया आणि 3 ते 4 मिनिटं आणखी चांगली परतून घेऊया। आता दोन्ही चांगलं परतून झालेलं आहे। दूध टाकून घ्यायचं आहे। दूध आपल्याला दाटसर किंवा पातळ कशी हवी आहे त्याच्यानुसार आपण दूध टाकून घ्यायचं आहे। आता 5 ते 6 मिनिटं आपण इथं चांगलं शिजवून घेतलेलं आहे। तर बघा मस्त असा भोपळा शिजलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये इलायची पावडर, काजू बदामाचे काप आणि किसलेलं खोबरं टाकून घेऊया। तुम्ही सुकं किंवा ओलं खोबरं टाकून घेतलं तरीही चालेल। आणि आपल्याला साखर ही गॅस बंद करायच्या अगोदर फक्त 2 मिनिटं टाकून घ्यायची आहे, कारण साखर टाकल्यामुळे खीर ही फाटू शकते। त्यामुळे गॅस बंद करायच्या अगोदर फक्त 2 मिनिटं ही खिरीमध्ये साखर टाकून घेतलेली आहे। तर बघा इथं आपली मस्त अशी ही खीर तयार झालेली आहे। तर ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा। थँक्स फॉर वॉचिंग।